जितकी तुम्हाला उत्सुकता आहे तितकीच आम्हाला पण तेवढ्या गोष्टींची उत्तरं माहिती नाही आहे. मी खलनायिका आहे, मुख्य खलनायिकेचं पात्र मी करते आहे. गजानन शेगावीचे मध्ये एका साध्वीची भूमिका केली होती, जी गजानन महाराजांची शिष्य आहे. आणि त्याच वाहिनीवरती मी आता खलनायिका करते. कल्ल्यावरती दचकलीस म्हटलं, नाही नाही दचकले. मी थांब मास्टर बघा, मास्टर चेक केला तेव्हा मी तिला मी दचकल्यानंतर मी आपण स्वतःला होतं ना की आपल्या ढकलल्यानंतर लागलं का हिला. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलिचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी सन मराठीवरती लवकरच एक नवीन मालिका घेऊन येत आहेत. कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त, बढिया. खूप एक्सायटेड आहोत आता नवीन मालिका सुरू होणार म्हणून वाट बघतोय. हो, आम्ही पण खूप एक्सायटेड आहे सिरियल बघायसाठी आणि प्रोमो खरंच खूप छान आहे, खूप मस्त वाटलं. 3 प्रोमो आले, तिन्ही सस्पेन्सने भरले, थ्रिलने भरले. तुमचं काय भावना आहेत? हो, म्हणजे आम्हालाही खूप उत्सुकता आहे की आता पुढचे ऍक्च्युअल एपिसोड सुरू होतील ते कसे दिसणार आहेत. आणि तेवढी उत्सुकता निर्माण केली आहे आणि बाकीच्या प्रेक्षकांमध्ये पण ती केली असेल असं मला वाटतं. त्यामुळे आणि आता वेगळ्या धाटणीची आहे, म्हणजे एक दैनंदिन मालिकांमध्ये एक आपल्याला ट्रेंड बघायला मिळतो, त्याला कुठेतरी छेद देणारी ही मालिका आहे. सस्पेन्स आहे आणि मोस्टली कसं होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला असतं की बायकांसाठी खूप कॉन्टेंट केला जातो, पण असं थ्रिलर सस्पेन्स हे थोडंसं नाही म्हटलं तरी मेल ऑडियन्स पण त्याच्याकडे झुकणार असतो. सो हे सगळं जे सस्पेन्स ठेवलेलं आहे आणि मला वाटतं आपल्याला अख्खी गोष्ट दाखवण्यापेक्षा थोडंसं काहीतरी असं दिखाव दाखवलं की अर्ध थोडंसं असं गुलदस्त्यात असल्या गोष्टी की आपल्याला जास्त उत्सुकता वाटते की काय आहे, आमचा हिरो आम्ही रिव्हील नाही केला आहे, किंवा ही सगळी माणसं कोण आहेत, ती का आली, असे खूप सारे प्रश्न ऑलरेडी प्रोमोज मधनं येत आहेत. आणि ऑनेस्टली अगदी सांगायचं प्रेक्षकांना तर जितके प्रश्न प्रेक्षकांना आहेत तितकंच, कारण आम्हालाही आहेत. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की कलाकारांना माहिती असते गोष्ट किंवा काय, जितकी तुम्हाला उत्सुकता आहे तितकीच आम्हाला पण तेवढ्या गोष्टींची उत्तरं माहिती नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं तर मज्जा पण आहे ना की ऍक्च्युली काय आहे, मग तू कोण आहेस, आम्ही एकमेकात विचारतो की तुझं काय म्हणणं आहे, ह्याचं काय म्हणणं आहे किंवा काय आहे. सो छान आहे, मला वाटतं ही उत्सुकता, क्युरिओसिटी डेव्हलप होणं. कारण आजकाल आपल्याकडे एवढा कॉन्टेंट अवेलेबल आहे सगळीचकडे की उत्सुकता निर्माण होणं, लोकांना थोडं टिकल करणारं असेल तर ट्रिगर करणारं, टिकल करणारं. सो अशी आमची मालिका आहे. हो, आणि तुमचे कॅरेक्टर्स सुद्धा तेवढेच छान आहेत. कॅरेक्टर्स बद्दल काय सांगताल? माझं खूप वेगळं कॅरेक्टर. मी एक बिचारी, मी एक प्रेमळ आजीचा रोल करते, जी कर्तबगार आहे, जी घराचा सगळा ताबा तिच्याकडे आहे. ती तिचं त्यांच्या घराण्याचा बिझनेस सांभाळते, ती तिचं घर सगळं सांभाळते, तिची बारीक नजर सगळ्या गोष्टींवर आहे. आजूबाजूला काय काय घडतंय, कोण कोण काय काय करतंय ह्याच्यावर नजर आहे तिची. ही काय करते याच्यावर पण नजर आहे. मी आणि वचवच करणारी घरातली मी खलनायिका आहे, मुख्य खलनायिकेचं पात्र मी करते आहे. संजीवनी किर्लोस्कर असं नाव आहे. किर्लोस्कर नाव पण किर्लोस्कर हिस्ट्री आहे हा महाराष्ट्रात सुद्धा. त्याच्यामुळे आम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहोत, आमचे खूप बिझनेसेस आहेत, आमच्याकडे खूप पैसे, आम्ही खूप श्रीमंत आहोत, रॉयल घराणं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि हे सगळं जे प्रस्थ आहे ते मला कुठेतरी काबीज करायचंय, मोठी सून म्हणून. मला अटेन्शन पाहिजे आहे, मला हिरोईनला, त्याच्यामुळे मला अधिकार हवे आहेत. हिने मला इम्पॉर्टन्स द्यायला हवा आहे की नाही, मला विचारून गोष्टी केल्या पाहिजेत. सो ह्या सगळ्या खलनायिकेच्या असलेल्या ज्या भावना तिच्यामध्ये आहेत, कॅरेक्टरमध्ये हो तिच्यात नाही आहेत. मला आवडलं हे एक्सप्रेशन, तिच्यात नाहीये, पण उग्र कॅरेक्टर आहे खूप माझं. म्हणजे मारझोड मी करते आहे लोकांना, छळवाद करते मी लोकांचा, छळछावणी आहे. हो, सो असं सगळं कॅरेक्टर आहे. आणि पुढे पुढे हळूहळू आणि प्रत्येकाला वेगवेगळे लेयर्स आहेत. म्हणजे एखादं ऍक्शन एखादी करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी अजून आपण म्हणतो देर इज मोर टू इट असं जे वाटत राहतं, तसं प्रत्येक कॅरेक्टरला ती छटा आहे. आणि नेहमी वेगळं वेगळंच असणार आहे, आम्हाला असं ते प्रोमो मधून पण दिसून येत आहे. पण जसं तुम्ही म्हणलात की नेगेटिव्ह आहे, तर नेगेटिव्ह करताना कुठलं दर्पण किंवा कुठलं चॅलेंज तुम्हाला फेस करावं लागलं का? बिकॉज आपण तसं नसतो, पण ते दाखवायचं म्हणजे थोडंसं कठीण होतं. मी मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूज मध्ये तेच सांगितलं की एक कलाकाराला जितक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला मिळतात तेवढी जास्त मजा येते. ह्याच्या आधी तुम्ही मला पोलिसी खाक्यातनं बघितलेलं आहे. सन मराठीवरतीच मी संत गजानन शेगावीचे मध्ये एका साध्वीची भूमिका केली होती, जी गजानन महाराजांची शिष्य आहे. आणि त्याच वाहिनीवरती मी आता खलनायिका करते. त्याच्यामुळे एक आर्टिस्ट म्हणून मला वाटतं हे वेगळ्या धाटणीचे रोल करायला मिळणं खूप समृद्ध करतात आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे आपल्याला हे वेगवेगळ्या, कारण
म्हणजे जेव्हा मी पोलीस करत होते तर मी खूप लॉंगर पिरियडसाठी पोलीसचं कॅरेक्टर प्ले करत होते वेगवेगळ्या वाहिन्यांवरती. त्याच्यामुळे ते टाईपकास्ट झालं की मग माझ्यातल्या कलाकाराला काही मज्जा नाही आहे त्याच्यात. त्याच्यामुळे खलनायिका करताना मी मज्जा करते. म्हणजे आत्ताच ह्याच्यातला मी एक सांगेन की एक असा सीन होता की ज्याच्यामध्ये मी एका कॅरेक्टरला असं ढकलते खालती. तर मी ढकललं त्या कॅरेक्टरला आणि मला आमचे जे क्रिएटिव्ह वगैरे होते म्हणाले की तू ढकलल्यावरती दचकलीस. म्हटलं नाही नाही दचकले. थांब मास्टर वगैरे मास्टर चेक केला तेव्हा मी तिला मी दचकल्यानंतर मी आपण स्वतःला होतं ना की आपल्या ढकलल्यानंतर लागलं का हिला तर मी हे रिॲक्ट झाले होते. पण तीच मजा आहे ती मला दचकलीस तू. पण ते इतकं स्विफ्टली होत राहतं की आणि मी खूप काळाने खलनायिका करते. पण ही मजा खरंच कुठल्याही कलाकारासाठी असतेच की तुम्ही जे आहात त्यापेक्षा इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तुम्हाला करायला मिळतात आणि ते सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतं जे तुम्ही नॉर्मल आयुष्यात नाही करत. तर त्याची एक वेगळी एक्साइटमेंट असते किंवा ते असं पूर्णत्व आपल्याला मिळतं असं वाटतं की आपल्या व्यक्तिमत्वाला की आपण हे असं पण अनुभवलंय, असं पण अनुभवलंय, असं पण अनुभवलंय. त्यांनी एक कम्प्लिशन मिळतं असं मला आणि वाटतं. मज्जा ती आहे ना तीच म्हणजे जसं सुविधाताई म्हणाली तसं की जे आपण नाही आहोत ते भूमिका आपल्याला जगायला मिळते ना. ते एक आयुष्य जगायला मिळतं त्या कॅरेक्टरचं की जे आपण ऍक्च्युअल ऍब्सोल्युटली नाही आहोत. तर मला वाटतं ते जास्त मज्जा आहे त्याच्यात. मज्जा येते आणि तुम्ही जसं म्हणलात की आता मज्जा येते आणि एकामेकाबरोबर काम करताना पण खूप मज्जा आली. एक कुठला सीन फनी सीन जो तुम्हाला शेअर करायला आवडेल? नाही अजून असं झालं अजून नाही. funny scene झालाच नाहीये ऑनेस्टली. कारण आमचं अजून शूटिंग अगदी काय म्हणतात आम्ही दोघींनी अजून 2-3 दिवस काम 2-3 केलंय. दिवस काम त्यामुळे केलंय. ती अजून संधी नाही मिळाली आम्हाला. संधी. हा असं म्हणजे हा किस्सा तर मी आता एक तुला सांगितलं हा फनीच म्हटला पाहिजे ना. मी होता, right. निगेटिव्ह असून तिला धक्का मारून मी स्वतः दचकले तर तोच आता जो काय आहे तो. That's it. Yes. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम मॅमला भेटला तेव्हा तुमचं फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे ह्यांचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं तुमच्यासमोर? लाईक ह्यांना बघून थोडंसं असं स्ट्रिक्टनेस वाली वाईब येते तर तसं काय होतं? ती वाटते बघून स्ट्रिक्ट. नाही, आणि आम्ही सिरियलच्या सेटवर आता पहिल्यांदा भेटलो पण आम्ही आधी खूपदा भेटलो वेगवेगळ्या ठिकाणी. माझ्या वडिलांबरोबर सुधाताईने काम भूषण केलंय. केलंचे माझे वडील आहेत जे प्रोडक्शन्स करतात खूप साऱ्या सिरियल्सचं. तर बाबांबरोबर सुधाताईने काम केलेलं होतं. त्याच्याशिवाय आणि बच्चू असल्यापासून म्हणजे मला सगळ्यांनी खूप असं बघितलं. त्याच्यामुळे जरी मी कोणाबरोबर प्रत्यक्ष काम नसेल केलं तरी इतक्या लोकांचे बाबांबरोबर बॉन्डिंग इतकं आहे की आपल्याला असं होतं की हा परीला मी ओळखते. शिवाय सुप्रियाताई आणि मी एक सिरियल करतो सुप्रिया पाठारे. तर ती तर म्हणजे ती माझी आईच आहे दुसरी. म्हणजे ती खाऊ बिऊ खाण्यापासून सगळंच होतं. आणि ही पण तसेच लाड करते आता. हे खाणार आहेस हे खाणार आहेस. आणि त्यात सुद्धा ना म्हणतो ना आपण की एक तसं आता ती आजी करते आहे. आजी करत असताना ते एक यंगस्टर्स असतं ना खाणार आहेस का नाही खाणार आहेस खाऊन बघ. म्हणजे ते जे परफेक्ट आईची नोट असते माहितीये तुला की खाणार आहेस का एक गोळी नाही बघ केली चांगलं तू बीप लावले तुझ्या आवडीचं केलंय तू करणार आहेस का. तर तो पण एक तिच्यात सांभाळून घ्यायचा लाड करण्याचा अंदाज घेण्याचा ऍट द सेम टाइम समोरच्याला स्पेस देण्याचा हे सगळं तिच्यात आहे. हे 2 दिवसात मला कळलंय सुप्रियाताई. हो रिव्हिलेशन. त्याच्यामुळे सुप्रियाताई आणि ती माहिती आमचं बॉन्डिंग तर एक वेगळ्या लेवलचं आहेच. गेली 10 वर्ष बॉन्डिंग आहे आमचं एक सिरियल एकत्र केल्यामुळे. आणि त्याचं एक्सटेन्शन हे आहे. हा म्हणजे आपलं असं होतं ना की आता सुप्रियाताई आणि सुविधाताई फ्रेंड्स आहेत. ओके. आणि हा अरे ही सुप्रियाची लेक सारखी आहे किंवा सुप्रियाताईकडनं तिने ऐकलं असेल किंवा बाबांचं आहे तर ते ना A+B B+C इक्वल होऊन जातं की हा पता आहे असं. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून आणि खूपच मजा आली तुमचे असे सगळे किस्से ऐकून. पुढे पण असेच आम्हाला खूप सारे किस्से ऐकवायला तयार राहावं आम्ही पण येणार. येस येस. कसं वाटतंय लास्टली फॅन्सला काय बोलतात? एकच गोष्ट आमची 6 जुलै 2026 पासून सन मराठीवर रात्री 9:45 आमची सिरियल बघा सौभाग्यवती वृंदा मोहन.